कोल्हापूर महानगरपालिकेला डीएम एंटरप्राइजेस ही खाजगी कंपनी कंत्राटी पद्धतीनं चालक पुरवते। यामध्ये एकूण 80 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। हे कर्मचारी महापालिकेकडील जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर, ट्रक आणि रुग्णवाहिका आदींसह अधिकाऱ्यांच्या वाहनांवर चालक म्हणून सेवा बजावतात। मागील 6 वर्षांपासून हे सर्व कर्मचारी कार्यरत असून यांना तोडक्या मानधनावर काम करावं लागत असल्यानं किमान वेतन वाढ करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। या मागणीसाठी आज त्यांनी अचानक संप पुकारला। सकाळी उमा टॉकीज चौक येथील वर्कशॉपमध्ये सर्वांनी एकत्र येत हा संप पुकारला। त्यामुळे महानगरपालिकेकडील जेसीबी, डंपर, ट्रक, ट्रॅक्टर आणि रुग्णवाहिका आदी वाहनं वर्कशॉपमध्ये उभी होती। परिणामी महानगरपालिकेकडील पाणीपुरवठा, आरोग्य अशा विविध विभागातील सेवा विस्कळीत झाली। यावर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून येत्या 20 फेब्रुवारी रोजी यावर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं। कर्मचाऱ्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरी आज दिवसभर हा संप सुरूच होता। संपामध्ये डीएम एंटरप्राइजेस या कंपनीकडील सर्व कंत्राटी चालक कर्मचारी सहभागी झाले होते।